योजना पोहोचणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधला। हदगाव हिमायतनगर मतदारसंघात शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा मनाठा तालुका हदगाव येथे आयोजित कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी, विरोधक घाबरलेले आहेत। त्या विरोधकांनी मला सांगावं, जेव्हा एसटी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची, कुठली होती निवडणूक, कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नफ्यामध्ये आली। जेव्हा लेक लाडकी लखपती योजना सुरू केली आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला 1,01,000 रुपयाची योजना जाहीर केली तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती। अरे योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये गोरगरिबांच्यासाठी प्रेम आणि दया असावी लागते, जी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे। हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत खोकी आणि कंटेनर बोलू नये। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। त्याच धर्तीवर आमचे सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलने आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक महिलांना 1500 रुपये मंथली महिना एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलेच आहे। तरी सुद्धा आम्ही सुद्धा 24.5 देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा केलेला आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो।